आवाज सर्वसामान्यांचा। उन्हाळ्याचा शेवट आणि सातारकरांच्या चिंतेत प्रचंड वाढ। मान्सून तोंडावर आलेला असताना संपूर्ण सातारा जिल्ह्यावर पाणी टंचाईचं भीषण सावट पसरलंय। जिल्ह्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठलाय, तर शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत पाण्यासाठी अक्षरशः वणवण सुरू झाली। परिस्थिती इतकी गंभीर आहे की प्रशासनाला आता थेट कडक पावलं उचलावी लागत आहेत। जिल्ह्याची तहान भागवणारी कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम, बलकवडी, कास आणि खुद्द कोयना प्रकल्पातील पाणी साठा गेल्या काही आठवड्यात कमालीचा घटला आहे। पाणी आटल्यामुळे प्रशासनाने आता केवळ पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य देण्याचं धोरण स्वीकारले, तर दुसरीकडे शेतीसाठी आणि सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर आता कडक निर्बंध लादण्यात आले। खुद्द सातारा शहराचा विचार केला तर शहराला पाणी पुरवणाऱ्या कास धरणाची पातळी चिंताजनक झाली आहे। त्यामुळे नगरपालिकेला शहरात दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागतोय। त्यातच शेवटच्या टोकावरील वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्यात। ग्रामीण भागाची परिस्थिती तर आणखी बिकट आहे। जावळी, खटाव, माण, फलटण आणि कोरेगाव तालुक्यात विहिरी आणि बोरवेल पूर्णपणे आटले आहेत। अनेक गावांची तहान आता फक्त टँकरवर अवलंबून आहे। या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून दोन मोठे निर्णय घेतले आहेत। पहिलं म्हणजे आपत्कालीन जलव्यवस्थापन कक्ष। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून धरणांवर आणि टँकरवर दररोज लक्ष ठेवलं जात आहे। टंचाईग्रस्त गावांचा नकाशा तयार करून तिथं प्राधान्याने पाणी पोहोचवलं जात आहे। दुसरं म्हणजे दीर्घकालीन जलसुरक्षा आराखडा। गावागावात जलसंधारण, शेततळे आणि गाळ काढण्याच्या कामांना गती दिली जाते। विशेष म्हणजे आता धरण साठा आणि भूजलाचं डिजिटल मॉनिटरिंग केलं जाणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।